वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण बाप तो बापच असतो. जगात वडिलांची जागा कोणालाच घेता येत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवूनच नेहमी वागावं. म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका, तरच तुम्ही लायक व्हाल. आणि कोणा बाहेरच्याचं ऐकून घेण्यापेक्षा वडील जे सांगतील ते शांतपणे ऐका. त्यांच्यासमोर आवाज वाढवून बोलू नका. नम्रतेने बोला. त्यांचा आदर करा. त्यामुळे तुमची मुलं सुद्धा तुमचा आदर करायला शिकतील, अन्यथा नाही. वडील म्हणजे एक पुस्तक आहेत, ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात. त्यांच्यासमोर तुमची नजर झुकवून बोला. त्यांचे अश्रू तुमच्या समोर वाहू देऊ नका. त्यांचा सन्मान करा. यातच तुमचं भलं होणार आहे. त्यांचं म्हणणं ऐका. तुम्ही नक्कीच खुश राहाल. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे, पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो. विचार करा, जर हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल? बाप मग तो शिक्षित असो वा अशिक्षित, अडाणी, ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते. तुम्ही स्थिरतावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही. बाप असो वा वडील, तो रागीट असो वा व्यसनी, पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच कमी पडत नाही. रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो. हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही. लक्षात ठेवा, सूर्य आगीचा गोळा आहे, धगधगता अग्नी आहे, पण मावळला की सर्वत्र अंधार आहे. म्हणूनच म्हणतो, बाप बापच असतो. आईसारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही. मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही. ज्यानं बापाचं काळीज दुखावलं तो आयुष्यात कधीच हसत नाही, आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवलं तो आयुष्यात दोष देत कधीच रडणार नाही. आपल्या वडिलांना मान सन्मान देऊन बघा. आयुष्यात कधीच कधीच कमी पडणार नाही, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, वडिलांच्या बद्दल असणारे विचार सुंदर आहेतच. जर आपल्याला आवडले तर आपल्या मित्रांना, आप्तेष्टांना फॉरवर्ड करा. पण मला वाटतं, फॉरवर्ड करण्यासोबत प्रत्यक्ष आचरणात आणा आणि नंतरच पुढे पाठवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण लवकरच आणखी एका नवीन विचारासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.